नमस्कार वागहो. आणि आपल्याला बघायचे परीक्षा क्रमांक बुद्धिमत्तेची परीक्षा क्रमांक 1, वेगळे पद शोधा, वेगळी आकृती शोधा. हा चॅप्टर 5 गुणांसाठी आहे, महत्वाचा चॅप्टर आहे. ठीक आहे, टाईट बसायचं, टाईट लक्ष द्यायचं. ठीक आहे, नवोदय गुरु या ॲप्लिकेशन मधली ही पहिली टेस्ट आहे, सगळ्यांनी सोडवलेली असेल. ठीक आहे, वेगळे पद शोधा, वेगळे पद शोधा. 20 क्वेश्चन आहेत, एक आकृती निराळी आहे. ठीक आहे, तर बघा बघा 20 क्वेश्चन बघूयात आपण. वेगळी आकृती शोधा. तर पहिला प्रश्न आहे बाळहो, ह्या 4 आकृत्या आहेत, 4 आकृत्यांपैकी एक वेगळी कोणती तुम्हीच सांगा. नाही प्रश्न लय हार्ड नाही, तर बघितलेलेच क्वेश्चन आहेत सगळ्यांनी. ठीक आहे, ही इकडं चाली, ही इथं विशाल कोण व्हायलाय, सॉरी विशाल कोणाचा प्रश्नच नाही. हे बाण वरी बघायलाय, हे बाण इकडं खाली बघायलाय, हे बाण इकडं बघायलाय ह्या वर्तुळाकडे, हे बाण वर्तुळाकडे, दोन्ही बाण वर्तुळाकडे, हे बाण वर्तुळाकडे, हे बाण वर्तुळाकडे, एक बाण वर्तुळाकडे आणि एक बाण मधी, हे वेगळी आहे. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. व्यवस्थित दिसतंय का? एक मिनिट, व्यवस्थित दिसतंय का बघा. चला सगळ्यांना, व्यवस्थित दिसतंय का? ऑप्शन नंबर सी व्यवस्थित दिसत आहे का बघा बघा. हो, चला नंतरचा क्वेश्चन बघा. मग सी ला क्लिक करायचं इथं. त्याच्यानंतर बघा निराळी आकृतीची निवड करा, है ना. वेगळी आकृती कोणती येते? 1 2 3 4, 4 जण इथं. 1 2 3 4, इथं 4 जण इथं. 1 2 3 4, इथं 4 जण इथं. इथं बघा रे, ए बबल्या, 1 2 3 4 5, इथं 5 जण इथं. डी नंबर, किती नंबर? डी नंबर. दिसते का रे? ऑप्शन नंबर किती आहे बघा. ए श्यामराव, ऑप्शन नंबर डी आहे. किती? ऑप्शन नंबर डी. व्यवस्थित दिसतंय का? का त्याला अजून नाही ना, काय करायची गरज नाही. ऑप्शन नंबर डी पर्याय मी काही एवढी देई नाही. त्याच्यानंतर बघा बघा हो, निराळी आकृती प्रश्न 3, आर यू एन, है ना. यू एन आर एन के यू, नको, एन के यू आर एन यू, है ना. तर आर यू एन, आर यू एन, आर यू एन, पण इथं आरच नाही याच्यामध्ये. ऑप्शन नंबर सी. मग इथं सी नंबरला क्लिक करायचं, है ना. ऑप्शन नंबर सी बघा, आर यू एन, आर यू एन, आर यू एन, है ना. तर इथं सी नंबर आहे, है ना. परीक्षा क्रमांक 1 आहे ही. त्याच्यानंतर बघा निराळी आकृतीची निवड करा. वेगळी आकृती कोणती आहे? हे बघा, हे काटकोन आहे इथं, काटकोन. ठीक आहे, इथं सुद्धा काटकोन आहे, उभी रेष आडवी रेष. इथं काटकोन व्हायला बघा हो, इथं सुद्धा उभी रेष आडवी रेष, है ना. इथं सुद्धा काटकोन व्हायला. परंतु बी, ऑप्शन बी मध्ये, ऑप्शन नंबर बी मध्ये असा लघुकोन व्हायला, त्याच्यामुळे ही वेगळी आहे. तेव्हाच कळती नाही तर काटकोन आहे, 90 अंशाचा कोन, काटकोन 90 अंशाचा कोन. परंतु ऑप्शन नंबर बी. चौथा प्रश्न हे सगळ्यांचा आला असन, है ना. 5वा प्रश्न बघा, दिसतंय का रे बबल्या, है ना. हे फ्रेंड आहेत, हे काय आहेत? हे फ्रेंड आहेत. 2 फ्रेंड आहेत, एक दुश्मन आहे. तू म्हणलास नाही समजलं, मी म्हणलं हे बघ, हे एक फ्रेंड, हे एक फ्रेंड, हे 2 फ्रेंड, हे त्याचा दुश्मन. हे बी 2 फ्रेंड आहेत, एकमेकाला बोलायचं, हे त्याचा दुश्मन. हे 2 फ्रेंड आहेत वरी आणि खाली, हे त्याचा दुश्मन बाजूला. हे तिन्ही फ्रेंड आहेत, 1 2 आणि 3. बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये सगळेच फ्रेंड आहेत का नाही बघा तुम्ही, सगळेच फ्रेंड आहेत, एकमेकांना सगळेच बोलतात. ऑप्शन नंबर डी. हे याचा फ्रेंड आहे, हे याचा फ्रेंड आहे, हे दोघांचा फ्रेंड हे. ऑप्शन नंबर डी ला क्लिक करा, है ना. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन वागो हो, क्वेश्चन नंबर 6 आहे हे, प्रश्न 6वा. सांगा. बघा इथं, है ना, हे चौकोन आहे, बाहेरून काय इथं गोल आहे. इथं चौकोन आहे, है ना. इथं बी चौकोन आहे. ठीक आहे, हे चौकोन आहे, इथं सुद्धा चौकोन आहे, 4 कोन. इथं गोल आहे, हे सुद्धा काय इथं गोलच इथं. मग काय वेगळे येते सांगा तुम्हीच. हे चौकोन
इथं बाहेर सुद्धा चौकोन किंवा इथं काळा सुद्धा केलेला चौकोनच आहे. ठीक आहे, इथं हे सुद्धा चौकोन आहे आणि हे सुद्धा चौकोनच आहे. 4 कोन 4 कोपरे. इथं गोल आहे आणि बाजूला बी असे गोल गोल आहे. इथं ऑप्शन नंबर ए मध्ये मात्र हे चौकोन आहे आणि इथं गोल आहेत असे बाजूला आहे ना बसलेले हे बाजूला बसलेले गोल आहेत. प्रश्न क्रमांक 7 निराळी आकृती. प्रश्न 7वा निराळी आकृती कोणती बाप्पा? तुम्ही म्हणले नाही समजलं, आम्हाला नाही समजलं आणि तुम्ही हे वेगळंच आहे काय की आम्हाला तर वेगळंच व्हायले, समजत नाही. मी म्हणलं काय व्हायले वेगळं, ह्याच्यात वेगळं काय आहे? ह्याच्यात वेगळं काहीच नाही दिदी आहे ना, वेगळं व्हायचं काय अडचणच नाही. बघा ना इकडं हे 1 हे 2 आणि हे 3. ठीक आहे, हे 2 फ्रेंड आहेत आणि हे वेगळं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 2 फ्रेंड आहेत आणि हे एकीकडे बाजूला हे एकीकडे. हे तिन्ही बी फ्रेंड आहेत. हे याच्यात आहे, हे याच्यात आहे, हे पण ह्याच्यात आहे, हे पण ह्याच्यात आहे, हे याचा फ्रेंड आहे, हे याचा फ्रेंड आहे आणि हे याचा फ्रेंड आहे. तिन्ही गुंफलेले येतात है ना. हे याचा फ्रेंड आहे, हे याचा फ्रेंड आहे आणि हे दोघांचा हे फ्रेंड आहे. ऑप्शन नंबर बी राईट आहे का रे? ऑप्शन नंबर बी सगळे ठीक आहे, सगळे चाललं बी. ओके. नंतर बघा, कारण इकडे बघा ना, नाही कळालं अरे बापा हो, हे त्रिकोण मामा आहे ना, ह्याचा फ्रेंड हे आहे. कारण बघा हे ह्याच्यामध्ये असा अडकलेला आहे, आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हे आलेला आहे थोडासा भाग, म्हणजे एकमेकाचे फ्रेंड आहेत. इथं बघा ह्या गोलामध्ये ही एक गोल आहे थोडासा आणि ह्या गोलामध्ये थोडासा हा गोल आहे, एकमेकांचे फ्रेंड आहेत. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हे बघा ह्याचा हे फ्रेंड होतं आणि ह्याचा हे बी फ्रेंड होते. परंतु इथं हे 2 फ्रेंड आहेत पण हे ह्याच्यामध्ये यायला पाहिजे तर इथं नाही. म्हणजे ऑप्शन नंबर अरे बाप्पा बी, ऑप्शन नंबर बी बाबा आहे ना. 7 झाले. 8वा प्रश्न फास्ट बघा. निराळी आकृती, वेगळी आकृती. तुम्ही म्हणजे लय हार्ड आहे असं. मी म्हणलं काय हार्ड आहे त्याच्यात? घटीवत बघा, ह्याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती, ह्याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती? घटीवत बघायचा भाग. घटीवत. तुम्ही म्हणले घटीवत म्हणजे काय? मी म्हणलं असा भाग असते ना, हे घटीवत म्हणतात ह्याला. हे भाग असते ह्याला काय म्हणायचं? घटीवत. चला चोर पोलिसांचा खेळ खेळूयात. काळा म्हणजे पोलीस, काळा म्हणजे पोलीस, त्याच्या मागं पांढरा चोर. ठीक आहे, असा काळा आहे ना, सॉरी काळा चोर आणि पांढरा पोलीस. चोर पुढे पळायला, पोलीस माग. इथं काय भानगड आहे? आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कोण नाही हो, इथं ह्याच्यामध्ये आले समजा, इथं पोलीस पुढे चोर माग. इथं बी बघा, इथं काळा म्हणजे चोर पुढे पोलीस माग. इथे बी बघा ह्याच्यामध्ये कोणी नाही, हे काळा चोर पुढे पोलीस माग. पण ऑप्शन नंबर बी मध्ये काय आहे? पोलिसाच्याच माग चोर लागलाय. पोलिसाच्याच माग काय लागलाय? चोर लागलाय. बघा ना तुम्ही, काळा म्हणजे चोर, पांढरा म्हणजे पोलीस, त्याच्यामध्ये हे डब्बा गिब्बा काय नाही बरं, सलग असं है ना. तुम्ही म्हणजे चोर इथं धरा ना, मग मी म्हणलं हे असं नाही पकडायचं. काळा म्हणजे चोर, चोराच्या माग पोलीस, असं पळायला येतं. इथं पांढरा पोलीस पुढी आणि चोर त्याच्या माग, असंच नाही. बघा इथं चोर पुढी पोलीस माग, इथं बी चोर पुढी पोलीस माग. ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न वाग हो. 9 नंबरचा प्रश्न. टाईट बसा, राईट बसा है ना. सगळ्यांची नजर वरी हजर. ठीक आहे. इथं किती जण येतं? 1 2 3 आणि 4 आणि मध्ये असे किती जण येतात? 4. म्हणजे हे 4 जण आहेत आणि इकडे बी 1 2 3 4 जण आहेत. 1 2 3 त्रिकोण आहे आणि इकडे 3 जण आहेत. इथे बघा चौकोन आहे, बाजूला बाजूला कडीला 4 जण आहेत. मग वेगळं काय येते? 4 नंबर. कस काय 4 नंबर येईल? कोण सांगते? अरे 4 नंबर कस काय? कारण हे बाजूला आहे, असा स्पेशल आहे. हे साहेब स्पेशल आहेत, राईट, स्पेशल आहेत आणि सेम टू सेम आकृती. हे स्पेशल आहेत, ह्याच्यामध्ये काही गेले नाहीत, काही नाहीत है ना. इथं मात्र ह्याच्यात साहेब गेलेले. इथं ऑप्शन नंबर 4 कोणाकोणाचा आलेला आहे कमेंट बॉक्स सांगा. चला. आणि प्रश्न क्रमांक वाग हो 10.
प्रश्न क्रमांक 10. काय अवघड आहे का हे? काहीच हार्ड नाही, काही हार्ड नाही है ना. आणि ह्याच्यात सहज येते तुम्हाला, सहज है ना. पांढरूच्या बाजूला पांढरू एकमेकाकडे बघायला येतं, इकडे बी पांढरू त्याच्या बाजूला पांढरू एकमेकाकडे बघायला येतं, हे पांढरू सुद्धा एकमेकाकडे बघायला येतं. परंतु है ना इथे काळून पांढरू काय आलाय रे, म्हणून ऑप्शन नंबर 1 वेगळं आहे. काळू बाबा कशाला आले तर है ना. ऑप्शन नंबर 1 वाघ हो. ठीक आहे. ही परीक्षा कशावर आहे? नवोदय गुरु ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, त्याच्यावरची पहिली परीक्षा आहे. बरोबर आहे. काही जणांनी सोडवली नसते तर सोडवा, पहिली टेस्ट आहे. बरं ठीक आहे, सोडू नका आता, याचं एक्सप्लेन सगळं सांगायलो. ठीक आहे वाघ हो. दुसरी परीक्षा सोडवा, त्याचे एक्सप्लेन उद्या सांगूत, नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगूत. ठीक आहे. हां, हे डोळा आहे, निराळी आकृती, वेगळी आकृती. 11 नंबरचा प्रश्न आहे. वेगळी आकृती आहे ना, वेगळी आकृती कोणती तुम्ही सांगा. डोळे हे तोंडाला असतात, चेहऱ्याला असतात डोळे. हात खाली असतात. मेरा हात आहे ना रे, मेरा पाव, अरे खाली येत ना रे, हात पाय खाली येत. कान बाबा की जय, कान बाबा की जय है ना. कान सुद्धा चेहऱ्याला असते. कान कुठं असतात? यहाँ पे कान रहते हैं. हे ओठ आहेत, हे सुद्धा चेहऱ्याचे भाग आहेत वाघ हो. ऑप्शन नंबर बी आहे ना, ऑप्शन नंबर बी दिदी आहे. हे हात आहे ना, हे चेहऱ्याचा भाग नाही. मुख, चेहऱ्याला समानार्थी शब्द चेहरा, मुख, वदन, तोंड, आनन आहे ना रे, हे चेहऱ्याचा भाग नाही, खालचा भाग आहे चेहऱ्याचा. बाकी बी नंबर येते. 12 नंबर वाघ हो. निराळी आकृती, मोठ्या रेषेला बाण आहे, मोठ्या रेषेला बाण आहे, मोठ्या रेषेला बाण आहे. इथं छोट्या रेषेला बाण आहे. सी बाबा की जय, सी बाबा की जय. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. ये हंसता है ऊपर डोले है, हंस रहा है ऊपर डोले है, हंस रहा है. ये नीचे डोले है, ये ऊपर है. तो नीचे डोले म्हणजे ऑप्शन नंबर सी. नीचे म्हणजेच बघायचे वरी डोळे, ह्याचे वरी डोळे, ह्याचे वरी डोळे, ह्याचे कुठे डोळे? खाली डोळे येतात है ना. 14 नंबर बघा बाळ हो. हे 2 रेषा वेगवेगळ्या आहेत, 2 रेषा वेगवेगळ्या आहेत, 2 रेषा वेगवेगळ्या आहेत, बट इथे ह्या जोडून रेषा आहेत. ऑप्शन नंबर डी है ना. 14चं 4 सगळ्यांचं आलं, मग ह्याला क्लिक करायचं. 15 नंबर निराळी आकृती, निराळ्या आकृतीची निवड करा, म्हणजे वेगळ्या आकृतीची निवड करा. पंक्ती आहे है ना रे. हे लावा दिवा पंती, उजळू द्या भिंती, सण आला घरा फराळाच करा, गुळ साखर हसली, करंजीत बसली, कुरकुरीत चकली पोटभर खाली, चंदनाचा पाट, सोनियाचे ताट, आली आली दिवाळी, बहीण भावाला वाळी है ना रे. फटफटाका फुटला, धमधमाका झाला, लावा दिवा पंती, उजळू द्या भिंती. वाघ हो. उजळू द्या भिंती, लावा दिवा पंती, आणि हे प्रकाश देते पंती है ना. तिमिरा तुनी तेजाकडे. वाघ हो, प्रकाश मिळते ह्याच्यापासून है ना, प्रकाश मिळते ह्याच्याकडून सुद्धा प्रकाश मिळते समय, आणि हे सुद्धा प्रकाशाचं साधन आहे. परंतु अगरबत्ती याच्यापासून प्रकाश नाही, सुगंध मिळते है ना. अगरबत्ती आहे ही. पण वेगळं ऑप्शन काय येते? वेगळं ऑप्शन येते डी नंबर. वेगळं ऑप्शन काय येते? डी. 15चं 4 येते. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे तिथे भाऊ, टाईट बस है ना. हे सगळ्यात IMP क्वेश्चन आहे, सगळ्यात IMP म्हणजे IMP. एकदम मधात जे गोल आहे ते एकदम बाहेर आहे. ठीक आहे, इकडे बघा, एकदम मधात जे गोल आहे है ना, ते कुठे एकदम बाहेर आहे. इथं बघा, एकदम मधात जे चौकोन एकदम मधात त्रिकोण आहे, तेच त्रिकोण एकदम बाहेर सुद्धा आहे. तुम्ही म्हणले सर ही आकृती काय आहे हो? मी म्हणलं ते देखावा असते, संरक्षण कवच असते. प्रत्येक आकृतीला हे संरक्षण आहे. एकदम बाहेरची आकृती ती नसती, बरं, ते संरक्षण आहे. ठीक आहे, आपल्याला ओळखू येण्यासाठी. म्हणजे काय, इथं बी बघा एकदम मधात गोल आहे
तसंच गोल एकदम बाहेर सुद्धा आहे इथं, म्हणजे मधातली आकृती आणि बाहेरची आकृती सेम टू सेम. इथं मधात छोटा त्रिकोण, बाहेर मोठा त्रिकोण. बट 2 नंबरमध्ये असं काही नाही. 2 नंबरमध्ये मध्ये त्रिकोण आहे, बाहेर चौकोन आहे. वेगळी आकृती येते ऑप्शन नंबर बी. सगळ्यात महत्वाचा भाग आहे बरं हे. एकदम मधातली आकृती आणि एकदम बाहेरची आकृती, एकदम मधातली आकृती आणि एकदम बाहेरची आकृती. वाक्य लक्षात ठेवा, एकदम मधातली आकृती आणि एकदम बाहेरची आकृती सेम टू सेम पाहिजे. एकदम मधातली आकृती बघा तुम्ही, इथे एकदम मधात गोल आहे, बाहेर सुद्धा गोल आहे. ही नाही बरं, ही बाहेरची आकृती संरक्षण असते. ते आपलं कसं घरात आपण राहतात, इथं सुद्धा मधात त्रिकोण, बाहेर त्रिकोण, मधात गोल, बाहेर गोल. परंतु इथं मधात त्रिकोण आहे, बाहेर एकदम बाहेर चौकोन आहे. ही बी नंबरची वेगळी. सगळ्यात महत्वाचा प्रश्न या चॅप्टर मध्ये, म्हणजे जास्त करून या वर्षी येण्यासारखा. ठीक आहे. याच्यात वेगळं काय, इथं सुद्धा घटिवत प्रतिघटिवत फिरवा. घटिवत म्हणजे घड्याळाची दिशा, त्यालाच क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतात. घड्याळ कशी फिरती, टाक टाक टाक, है ना, अशी घड्याळ फिरती. बरोबर आहे. बघा हो, मला सांगा घड्याळाची दिशा. बघा इथं काळा चोरपुडी घेवता, असाच मोगाच्या वणीच. काळा चोरपुडी, चोरपुडी, पांढरा हे चौकोन पोलीस म्हणा. इथं चौकोनाला पोलीस म्हणा. ठीक आहे. काळा चोरपुडी घ्या. बघा हो, काळा चोरपुडी घ्या, काळा चोरपुडी घ्या, आणि हा पांढरा आहे ना हे माग. ठीक आहे. इथं कसं आहे, इथं पोलीस पुडी आहे आणि काळा माग आहे. पोलीस पुडी चौकोन, पांढरा चौकोन, पोलीस आणि माग आहे. इथं पण असं फिरवा, असं आलं. मग इथं काळा चोर पुडी, त्याच्या माग लागलाय पोलीस. बघा ना, असं काळा चोर पुडी आणि पोलीस माग. इथं बी इथं तर ए हो गया खेळ खतम, है ना रे, ए हो गया. बघा चोर पुडी पोलीस माग. दुसरी स्टेप बघा. आता हे जरा तुम्हाला अवघड जात असली तर अजून दुसरी स्टेप बघूया. अजून असं तिरकस बघा. एक काळं पांढरं गोल, एक पांढरं गोल, एक काळं गोल, एक पांढरं गोल, एक काळं गोल. इथं मात्र असं नाही. आणि मगाच्या नुसार बी येईन गेलं, मगाच्या नुसार थोडंसं येईन गेलं. 2 स्टेप एखाद्या वेळेस बघत जा, है ना. तिरकस जर बघितलं तर ऑप्शन, है ना. जर अवघड जाऊ लागलं की थोडीशी स्टेप बदलीचा, है ना. हे बघा, हे क्रॉस बघा, हे क्रॉस बघा, काळं पांढरं गोल. इथं नाही आहे तसं. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी. बघा हो. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न, निराळी आकृती, वेगळी आकृती निवडा. हे एकमेकांना टच झाले तर, हे सुद्धा एकमेकांना टच झाले तर, हे सुद्धा एकमेकांना टच झाले तर, परंतु हे लांब लांब आहेत, है ना. कोविड-19 लांब लांब आहेत. सुरक्षित राहा, दूर राहा, सुरक्षित राहा, कोविड-19 चे नियम पाळा, है ना. हे लांब लांब आहे. ऑप्शन नंबर सी. ए मच्छर हट, ए मच्छर हट. ठीक आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन लय ऊपर जा रहा है तो, नहीं इतना भी मत ऊपर जा. ठीक है, ठीक है. 19 नंबर वागा हो. वेगळी आकृती, भिन्न आकृती, निराळी आकृती. तुम बोलोगे यहाँ पे कैसा है. ये त्रिकोण है आणि ह्याचे 2 समान भाग पडले तर सेम टू सेम भाग आहेत. हे ह्याच्यात जेवढा साखर बसती तेवढीच साखर ह्याच्यात, है ना. इथं सुद्धा अशी आकृती, ह्याचे 2 सेम भाग आहेत. इथं जेवढी साखर तेवढीच इथं साखर. इथं सुद्धा सेम भाग इथं, इथं जितकी साखर तितकीच इथं साखर. बट ऑप्शन नंबर सी मध्ये असं काही नाही. इथं वरी ज्यादा आहे आणि नीचे बहुत कम आहे. ऑप्शन नंबर सी वाग हो. पर्याय क्रमांक सी. झोपू नको रे श्याम्या, असा इथून आणि बघ, है ना. कापसाचा गोळा करीन, ते वाती करायचं आणि इथूनच मारीन बघ. लक्ष दे वरी बघ, है ना. आणि लास्ट नंबर, पहिली टेस्ट आहे नवोदय गुरु ऍप्लिकेशन. सगळ्यांनी डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट आहेत, IMP टेस्ट आहेत. तर पहिली टेस्ट आहे ही, है ना. त्याचे उत्तर तुम्ही सुद्धा बघू शकता. त्या टेस्टच्या खाली हा व्हिडिओ, है ना, मी टाकतो. कोणाला काही डबल समजलं नसतं तर. ठीक आहे बाबा हो. इथं सुद्धा घटिवत प्रतिघटिवत बघा वाटलंच तर. चांदणी असं घटिवत, हे बघा, हे घटिवत म्हणायचं. ठीक आहे. ही स्टार पुडी आणि त्याच्या मागं काय, हे असा, हे
समोसा, स्टार पुडी असं, स्टार पुडी तिच्या मागे समोसा. इथं बी बघा असं फिरा, असं 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 असं, स्टार पुडी तिच्या मागे समोसा. अरे इथं बी बघा. अरे ठीक आहे, एवढं काय अवघड नाही. मैं तो बहुत, एवढं काय अवघड नाही. किती भाग आहेत? 1 2 3 4 5 भाग आहेत. स्टारला किती जण आहेत बघा? 1 2 3 4 5 नाक आहेत. स्टारला किती नाक आहेत? 5 नाक आहेत. 1 2 3 4 5 6 नाक आहेत स्टारला. अरे इतके मोठे नाक. 1 2 3 4 5 नाक आहेत. 1 2 3 4 5 नाक आहेत. तर 5 इथं 5 नाक, इथं 5 नाक, इथं 5 नाक. तर इथं ह्या स्टारला 6 नाक आहेत. ऑप्शन नंबर बी आहे ना रे वाघ हो. तर वेगळी आकृती ओळखा असे 20 प्रश्न झाले. अजून एक्स्ट्रा प्रश्न घेऊयात, पण ही टेस्ट नंबर पहिल्या चॅप्टरवरची टेस्ट आहे. ही सोपी टेस्ट आहे. तुम्ही सगळे प्रश्न बघितलेले असतील. अजून अवघड टेस्ट घेतो अगं हो. निराळी आकृती, भिन्न आकृती, वेगळी आकृती ओळखाची हे 20 प्रश्न आहेत. 20 पैकी किती आले? 20 पैकी तुमचे प्रश्न किती आले? कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि हे सगळा व्हिडिओ डबल बघा. तुम्ही सुद्धा टेस्ट सोडवा. ॲप्लिकेशनवरची दुसरी टेस्ट सोडवा. पहिली सोडवली असेल तर किती मार्क आले, ह्याच्यात सुद्धा तुम्हाला काय चुकले हे सगळे क्वेश्चन बघा. ठीक आहे, आणि दुसरी टेस्ट सोडवा. ठीक आहे वागो. हा व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. धन्यवाद.